आता मुंबईतले रस्ते 10-15 वर्ष का कॉन्क्रीटीकरण केले नाही? 2 वर्षात बघा मुंबई खड्डेमुक्त होईल. ते जर कोणी तुमच्या ह्या मंचावर येऊन तुम्हाला जर सांगितलं कुठच्याही राजकीय नेत्यांनी, मग अगदी युएसएचे राष्ट्राध्यक्ष असो किंवा कोणी असो, की 1 वर्षात 2 वर्षात कुठच्याही शहराचे मी रस्ते खड्डेमुक्त करीन, तो माणूस खोटं बोलत आहे. हे प्रॅक्टिकल नाहीये, हे पॉसिबल नाही. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे वाहतूक रहदारी एवढी आहे, रस्ते बंद करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. तेवढाच भार हा ट्रॅफिक पोलिसांवर पडतो, बाकीच्या यंत्रणांवर पडतो. मुंबईच्या रस्त्यांच्या खालती 42 की 43 आता युटिलिटीज आहेत, त्यांचं डक्टिंग करायला लागतं तुम्हाला. मुंबईमध्ये काम करताना 16-17 एजन्सीज आहेत, आता अदानी 18वी एजन्सी झाले धारावीसाठी. तर ही एक वस्तू आहे, तुम्हाला वस्तुस्थिती मान्य करून सगळ्यांची परवानगी घेऊन काम करायला लागतं. आता अनेक ठिकाणी असं झालंय, बीएसटीला जीएम नाही, कॉन्क्रीटचे रस्ते झालेत आणि बीएसटीला आठवतंय की अरे आमची लाईनच नाही गेली, किंवा एमटीएनएल कधी जागा होतं, कधी महानगर गॅस असेल. हे सगळ्या संघटनेनं तुम्हाला आणि अंगीकृत संघटना तुम्हाला एकत्र करून काम करायला लागतं. चौथी गोष्ट म्हणजे जे ह्यांनी रस्त्याचं कॉन्क्रीटीकरणचं टेंडर काढलंय ना, जगात कुठच्याही शहरांमध्ये एवढं कॉन्क्रीटीकरण कधीच होत नाही. कॉन्क्रीटीकरण झालं म्हणजे तुमचा रन ऑफ एरिया वाढला म्हणजे तुम्हाला पाणी साचण्याचा एरिया हा जास्ती वाढतो, पूर येऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करताना साधारणपणे 30 फुटाच्या